आणि आज आपल्याला करायची वाटाण्याची भाजी. तर रात्रभर वाटाणे हे भिजत ठेवले होते आणि चांगले भिजले आहेत. आता आपण ना थोडेसे वाफवून घेऊया, म्हणजे थोडेसे मऊसूत होतील. कारण काय सुकलेला वाटाणा थोडासा नाही का भिजवला तरी टणक राहतो, त्याच्यामुळे थोडासा वाफवून घेणार आहे. इथे आपण 2 कांदे घेतलेत आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. आता ना चुलीमध्ये आपण भाजून घेऊया. तर कांदा आणि खोबरं भाजेपर्यंत आपला वाटाणा देखील मऊसूद होईल. आता पाणी टाकून घेऊया आपण आणि झाकण ठेवून थोडासा वाफवून घेऊया 5-10 मिनटं. ते झाकण ठेवूया आपण. असं काळसर करून घ्यायचं. खोबरं देखील भाजलं होतं आणि बघा काळसर चांगला कांदा आपण करून घेतलेला आहे. तर असंच कांदा ना भाजून घ्यायचा चांगला. असे चांगले काळसर कांदा केला ना मग भाजी देखील चवीला छान लागते. ते वाटण काढलेलं आहे आपण. कोथिंबीरच्या काड्या थोड्याशा घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या, खोबरं आणि भाजलेला कांदा. आता वाटण करून घेऊया. तर एक 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया आणि वाटाणा पाहूया आपण शिजला आहे काय. वाटाण्याचे चांगले असे 2 तुकडे व्हायला लागलेत. आता ना खाली उतरून घेऊया आपण. तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. आता तेल चांगले गरम झाले. आता हळद आणि काळा मसाला घेतला आहे तो टाकून घेऊया. तेलावरती मसाला आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे आणि काळ्या वाटणातली भाजी खूप छान लागते चवीला. मस्तपैकी असा चुलीवरचा एक खमंगपणा येतो. हे पहा आपला चांगला असा परतला गेला आहे. आता वाटण टाकूया आपण. छानपैकी असं काळसर वाटण केलं ना भाजी नाही का चांगली होते चवीला. तर वाटण आपल्याला चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाला चांगला असा परतला गेला आहे आणि मस्तपैकी असा ना खमंग वास येतो बघा. आपण काळं वाटण काढले ना छानपैकी असं परतलं गेले. आता यामध्ये आपण वाटाणा शिजलेला टाकून घेऊया. आता गरजेनुसार आपण यामध्ये पाणी टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. आता भाजीला ना चांगली आपण उकळी आणूया. वाटाणा तर शिजलेलाच आहे, पण भाजी चांगली उकळली ना की मग चवीला छान लागते. आपली भाजी येते चांगली उकळली गेली आहे. मस्तपैकी तरेबाज आणि काळ्या वाटणातली भाजी आपली वाटाण्याची इथे झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच असं वाटण काढून अशा प्रकारची भाजी करू शकता. चवीला खूप छान लागते. चुलीवर बनवलेली गरमागरम काळ्या वाटणातली भाजी आणि गरमागरम वाफळलेला भात एक नंबर लागतो. तर तुम्ही चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर कुस्करून खा आणि बरोबर एखादा कांदा घ्या, वरून थोडासा लिंबू पिळा. एकदम चवीला भारीच लागणार बरं का. तर या जेवायला तुम्ही पण. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.